मंडळी, कोकणात पाऊस तर जोरदार चालू झालेलो. आता पडान परत 2 दिवसाचा स्टॉप सुद्धा घेतला ना पावसान. आणि आता पाऊस पडलो का तुमका माहित असं रानभाजी मोठ्या प्रमाणात मिळतात. तुम्ही कुठची खालात ती तर कमेंट करून सांगा. पण आमच्या इकडे काही लांब जाऊची गरजच नाही, घराच्या आजूबाजूकच भाजी असत. आणि आज तुमका एकदम घराच्या बाजूक असं ती भाजी दाखवते आणि ती तुम्ही करून खाल्लात काय नाही नक्की कमेंट करून सांगा. तर चला गौरी दाखव त्याला जाऊया. हे बघा ह्या घरा आणि भाजी खय असा ती बघा. हे बघा या तुमका झाड दिसत असताना आणि हे काही शेंगे असत. काय म्हणतात त्यांका? कुड्याचे शेंगे बोलतात आपल्या इकडे. तुमच्या इकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. एवढ्यातच सांगा. बघा असा झाड हा फोन येलो आणि हे कसे शेंगे येतात हे बघा. आणि या शेंगांची भाजी करतात, कुड्याचे शेंगे म्हणतात. आणि ह्या पण तुमका माहिती असं आपल्या इकडे पहिले लोक पेज वगैरे खाताना त्याच्यावरती भाजी घेत किंवा बरेच देवपान वगैरे असताना पण ह्याचं यूज केलं जायचो. अजून पण करतात, त्यांच्याकडे पेज बनतात. आता शेती करतात ते. भाजी कधी करणार तू? भाजी करू काय? घराच्या बाजूक असं दे बघ. तुम्ही याची भाजी करून खाल्लात का नाही कमेंट करून सांगा. आणि कुड्याच्या फुलाची खारात घातलास काय कमेंट करून सांगा. आमच्या इकडे आणि फुलाची करतात ती खेची ह्यांच्याच फुलाची. फुलाची भाजी करते. व्हाईट कलरची फुलं येतात ती बघ, ते का असत. आमच्याकडे आता आंबे खारात घालतात, म्हणजे मे महिन्यात सीझनच्या टाइमला हे कुड्याचे शेंगे पण खारात घालतात जेव्हा आता लागतील तेव्हा. हे बघा या साईडला पण एक झाड आहे. हा हे बघा फुला. गेल्या वर्षी आम्ही भाजी केलेलो याची. या झाडाकडून बरीच शेंगे लागली आहेत. जातली भाजी याच्यात आरामात. काढूया आणि करूया भाजी आपण. येस नंतर कधीतरी. तुमच्या पण घराकडे असे रानभाज्याची झाडं जवळ असतात काय कमेंट करून सांगा की तुमका जंगलात जाऊन आणायची लागतात त्या. आपल्या इकडे सगळ्यांच्या घराच्या आजूबाजू परिसर असतात, तिकडे रानभाजी भेटतात. इकडे बघा तुमका 13-20 सगळा दिसू शकता. हे बघा आपण रानभाजीतच येतं 13. येस. तर यावर्षी तुम्ही पावसात पहिली रानभाजी कुठची खाल्लास ते आमका कमेंट करून सांगा. आणि कुड्याचे शेंगे कोणी कोणी खाल्ले ते पण कमेंट करून सांगा. चला बाय बाय.